पृथ्वी तलावर किंवा त्रिभुवनामधली सगळ्यात श्रेष्ठ पतिव्रता जर कोण असेल सध्याच्या काळात तर अनसूया माता. नारदांनी सांगितलं. पार्वती मातेने विचारलं आमच्यापेक्षा श्रेष्ठ? नारदजी म्हणले आमच्यापेक्षा म्हणजे नाही, आम्ही तिघी जणी पार्वती, लक्ष्मी माता आणि सावित्री माता यांच्यापेक्षा श्रेष्ठ. नारदांनी सांगितलं तुम्ही तिघी आणि तुमची आणि अनसूया मातेची पायाची सुद्धा सर येत नाही. तिनं तुमच्या तिघींचे पुतळे केले तर डाव्या पायाला बांधून ठेवले. कारण कधी कधी आपल्या जवळची व्यक्ती आपलं जर ऐकत नसेल दुसऱ्याच्या हातून त्याचे कान टोचावे लागतात. त्याला मराठीत आपण म्हणतो सोनाऱ्याच्या हाताने कान टोचायचे. भगवान शंकरांनी सांगितलं पण पार्वती मातेचा विश्वास बसला नाही. आता नारदांनी सांगितलं तुमच्या तिघींचे पुतळे केलेत म्हणली अनसूया माते. नारदजी तिथून उठले आणि मुक्काम पोस्ट वैकुंठामध्ये गेले. तिथे गेल्यानंतर लक्ष्मी मातेची आणि नारदांची भेट झाली. तोपर्यंत पार्वती मातेनं हा सगळा समाचार लक्ष्मी मातेला आधीच सांगितला होता. अगं ऐकलं का आणि तुला माहित झालं का? महिलांची बोलण्याची पद्धत असते. तुला माहित झालं का? इथून सुरू करायचं. जे माहित नाही त्याच्या सहित सगळं सांगायचं. तसं मग पार्वती मातेनं लक्ष्मी मातेला हा सगळा वृत्तांत सांगितला. माझं खोटं वाटत असलं तर नारदांना विचार. नारदजी आल्याबरोबर लक्ष्मी मातेनं पुन्हा विचारलं का हो नारदजी अनसूया माहित आहे का तुम्हाला? नारदजींनी सांगितलं हो, पृथ्वी तलावरची त्रिभुवनातली सगळ्यात श्रेष्ठ पतिव्रता आहे. आणि पतिव्रता म्हणजे काही सामान्य नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. अनसूया मातेचं फार मोठं सामर्थ्य आहे. सूर्य सुद्धा तिला भेटतो. इतकी घोर तपश्चर्या अनसूया मातेची. तिचं पावित्र्य तितकं तेज अनसूया मातेकडे आहे. आमच्यापेक्षा श्रेष्ठ. लक्ष्मी मातेला सुद्धा नारदांनी ते सांगितलं. तिथून उठले आणि सत्य लोकांमध्ये सावित्री मातेकडे नारदजी गेले. तिथे हा सगळा वृत्तांत सांगितला. मग या तिघींनी ज्या वेळेला याच्यावरचा पर्याय आम्हाला सांगा, तिचं पातिव्रत्य भंग करायचं त्याच्यासाठी काय करायचं नारदजी हे तुम्ही सांगा. त्यावेळेस नारदांनी तिघींना सांगितलं होतं तुम्ही तुमच्या मालकांना हे काम सांगा. तिथं जायचं. कारण अनसूया मातेचा नियम असा आहे तिच्या दारामध्ये जर एखादा भिक्षुक आला तर जी इच्छा असेल ती भिक्षा अनसूया माता देते. मग तिला जायचं आणि तिथं गेल्यानंतर नग्न अवस्थेमध्ये आम्हाला भोजन घाल असं म्हणा. तिघींनी ठरवलं आपापल्या पतीला गेलं आलं की सांगायचं. तर तिघ जण आपलं आपलं ऑफिसचं काम आटोपून आपापल्या घरी आले. तिघींनी सांगितलं आत्ताच्या आत्ता जायचं त्या अनसूया मातेचं पातिव्रत्य भंग करायचं. त्या तिघांनी सांगितलं एवढ्या रात्री नको, सध्या सगळीकडे बिबट्याचा वावर चालू आहे, नको म्हणले आम्हाला, उद्या सकाळी जातो आम्ही. दुसऱ्या दिवशी सकाळीच गेल्या गेल्या हे तुम्ही काम करायचं. असं ज्या वेळेला या तिघींनी या ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघांना सांगितलं त्यावेळेला ते तिघही जण अनसूया मातेचं पातिव्रत्य भंग करण्यासाठी निघाले. दारामध्ये आल्याबरोबर ओम भवती भिक्षां देहि अशी आरोळी ठोकल्याबरोबर अनसूया माता आपल्या पर्णकुटीच्या बाहेर आल्या. आणि या अनसूया मातेनं त्यांना भिक्षा घालण्याचा प्रयत्न केला. तर तिघांनी सांगितलं आम्हाला ही भिक्षा नको. अनसूया मातेने विचारलं तुम्ही माझ्या दारावर आलेले अतिथी आहात, पण तुम्हाला काय भिक्षा पाहिजे सांगा. तर तिघांनी सांगितलं आम्हाला नग्न भिक्षा पाहिजे. अनसूया मातेनं विचार केला हे कोणी सामान्य भिक्षुकी दिसत नाही, यांच्याकडे फार मोठं सामर्थ्य असणार आहे. अनसूया मातेनं अंतर्ज्ञानानं जाणलं हे तिघ जण कोण आहेत. अनसूया मातेच्या लक्षात आलं की हे तिघ कोणी सामान्य याचक नाही, सामान्य भिक्षुकी नाहीत. हे साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि संहार करणारे हे तीन देव आज आपल्या दारामध्ये आले.
मग त्यांची जशी इच्छा आहे तसं त्यांना आपण भोजन दिलं पाहिजे. कारण आपल्या दारातून जर अतिथी विनमुख गेला तर माझं पातिव्रत्य भंग होईल, माझं सत्व नष्ट होईल, असा अनसूया मातेनं विचार केला. आणि संत सुद्धा तेच सांगतात, आलिया अतिता म्हणतसा पुढे आपुले रोकडे सत्व जाय. म्हणून दारात आलेल्या अतिथीला कधीच विनमुख पाठवू नये. मग अनसूया मातेनं घरामध्ये जाणं केलं आणि आत्री ऋषींच्या कमंडलू मधलं जल आणलं आणि या तिघांवर प्रोक्षण केलं. आत्री ऋषींचं सुद्धा सामर्थ्य काही कमी नव्हतं, फार मोठं सामर्थ्य होतं. तर ते पाणी शिंपडल्याबरोबर हे तिघ जण 6 महिन्याचे बाळ झाले. आणि 6 महिन्याचे बाळ झाल्यानंतर आता कोणत्याच मातेला आपल्या बाळाला स्तनपान करायला लाज किंवा संकोच वाटत नाही. या तिघांनी नग्न भिक्षा मागितली होती. या नग्न शब्दाचा अर्थ आपण थोडासा विपरीत काढतो. एवढा मोठा परमात्मा आणि हा एखाद्या स्त्रीला जर नग्न भिक्षा मागत असेल तर तो देव कसला, असा प्रश्न विचारणारे आपल्या जातीतले लोक आहेत. नाही असं नाही. हिंदू असून हिंदूंच्या देवतांबद्दल, संतांबद्दल, ग्रंथांबद्दल आपल्या मनामध्ये अनेक शंका असू शकतात, पण त्याचं उत्तर सुद्धा आपण शोधलं पाहिजे. मग या नग्न शब्दाचा अर्थ काय? शास्त्रकार असं सांगतात, नग्न या शब्दाची जर आपण फोड केली तर न अग्न, ज्या अन्नाला अग्नीचा स्पर्श झालेला नाही असं अन्न आम्हाला दे. जगाच्या पाठीवर एकमेव तसं अन्न जर कोणतं असेल तर ते म्हणजे आईचं दूध आहे. विठ्ठल विठ्ठल.